होणारा सामना सागाव विरुद्ध वडवली बी. सागाव विरुद्ध वडवली बी. इनिंग ब्रेक मध्ये आम्ही टॉस करणार आहोत, त्यामुळे त्या अगोदरच दोन्ही कॅप्टन्सनी विनंती आहे की त्यांनी कृपया व्यासपीठावर यावं टॉस साठी. सागाव वडवली बी. पियुष 11 जय जळेश्वर वाडेकर विरुद्ध श्री गणेश क्रिकेट क्लब खोनीचा आपण सामना पाहतोय. आतापर्यंत षटकं झालेली आहे 2.2 2.2 16 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत वाडेकरच्या. आणि नवीन फलंदाज मैदानात आलेले आहेत 5व्या क्रमांकावर सर्वेश पाटील. सर्वेश बघूया, सर्वांग सुंदर अशी फलंदाजी करावी लागेल. आणि प्रहार केलाय मात्र चेंडू जातोय मिड विकेट मध्ये. एक धाव या चेंडूवर मिळते. आल्या आल्या एकेरीनं स्वतःचं खातं खोललेलं 5 षटकांचा हा सामना आहे बघा. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्ले, दुसरं षटक बॅटिंग पॉवर प्ले आणि त्यानंतरच्या षटकांमध्ये कमीत कमी 4 खेळाडू तुम्हाला लावावे लागतील ते सर्कलच्या आत. बाकीचं कसंही तुम्ही क्षेत्ररक्षण लावू शकता. कपिल पाटील 3 चेंडूमध्ये 8 धावांवर खेळतोय. सामना करणार आहे. शफल झालाय कपिल. रिव्हर्स स्वीपचा फटका मारायचा होता आणि बॅटची कडा घेतली की नाही कोणास ठाऊक. पंच सांगतायत की नॉट आउट आहे हा फलंदाज. त्याच्या मला असं वाटतं खांद्यावर मनगटाच्या वर हा चेंडू लागला असावा. यष्टीरक्षकानं आपलं काम चोख बजावलंय आणि धाव मात्र या चेंडूवर एकही मिळत नाही. सुंदर क्रिकेट. स्लो चेंडू केला. अगोदरचे चेंडू साधारण 130 135 चे टाकले, मात्र आत्ताचा चेंडू टाकला तो सरळ 90 च्या स्पीडनं टाकला आहे तो गोलंदाज अजयनं. अजयचा हा चेंडू स्पीड मध्ये टाकण्याचा प्रयत्न, वेगवान चेंडू टाकण्याच्या प्रयत्नामध्ये वाईड म्हणून घोषित केलाय पंचांनी. लेग स्टंपच्या बाहेर हा चेंडू होता. या अगोदरचा चेंडू आपण बघू शकतो. आणि अतिशय सुंदर अशी फलंदाजी करणाऱ्या कपिलला मात्र आता जखडून ठेवलंय ते अजय उतेकर यांनी. 279 क्रमांकाचा टी शर्ट त्यानं परिधान केलाय. ऑफ स्टंपच्या बाहेर नो बॉलचा इशारा. नो बॉल म्हणजे फ्री हिट मिळणार ती पुढच्या चेंडूवर. नो बॉल बऱ्याचशा सामन्यांमध्ये संदीप पाटील साहेब आपण बघितलंय एक नो बॉलच त्या सामन्याला कलाटणी देतो किंवा प्रतिस्पर्धी संघाला जिंकू देत असतो. त्यामुळे नो वाईड हे फार घातक चेंडू आपण या झटपट क्रिकेटमध्ये बघितलेले आहेत. स्टंप टू स्टंप गोलंदाजी करणारे गोलंदाज यशस्वी होताना आपण बघितलेत. हो क्या बात आहे. फ्री हिटचा बॉल आणि असा मस्त गोलंदाजी करतोय तो गोलंदाज अजय उतेकर. त्यानं ओळखलं की अगोदरच्या सारखी गोलंदाजी करून नाही चालणार. आता कुठेतरी आपल्याला थोडासा सुधार करावा लागणार आणि अतिशय सुंदर अशी गोलंदाजी अजय उतेकर यांनी केलेली आहे ती कपिल पाटीलला. कपिल पाटील तयार आहे. हा ही चेंडू नाही मारता आला. व्हेरिएशन आणतोय वेगामध्ये गोलंदाज अजय उतेकर. मस्त गोलंदाजी करतोय. लेग बायचा इशारा पंचांकडून येतोय. एकूण धावसंख्या जाऊन पोहोचल्या 3 षटकांमध्ये 20. ड्रिंक टाइम झालेला आहे. 2020 क्रमांकाची गाडी मैदानात. उमेश पाटील मॅचचा आनंद घेत आहेत. मला असं वाटतं आयोजनाकडे त्यांचं जास्त लक्ष आहे. राम भोईर त्यांच्या जोडीला, शमन पाटील, सुभाष पाटील, दर्शन फुलोरे ही सगळी मंडळी बघते मैदानामध्ये काय हवंय काय नकोय. स्टेजवर ट्रॉफीज पाहिजेत का, मैदानात चेंडू पाहिजेत का, कोणाला पाणी पाहिजे, या सगळ्या गोष्टींकडे कटाक्षाने त्यांचं लक्ष आहे. थोड्याच वेळामध्ये आता चहा येईल असं सुतोवाच झालेले दिसत आहेत. 11:07 झालेली आहेत आणि थंडी मला असं वाटतंय आता वाढत चाललेली आहे. विनोद दादा पाटील, राजू दादा पाटील, अर्जुन भाई पाटील, नरेश ठाकूर साहेब समाजसेवक सोनारपाडा, काशीनाथ दादा पाटील ज्यांनी आम्हाला बाईक दिलेली आहे, उपसरपंच काटेही 91 त्यांनी ही बाईक आम्हाला दिलेली आहे. त्यानं निर्दोष शेठ केणी, जय शेठ पाटील 50-50 नंबर सोन्या बैलाचे मालक, सत्तरपाल सिंग, रजनीकांतजी म्हात्रे, गणेश शेठ भोईर उद्योगपती, गेसर प्रवीण भोईर उद्योगपती, दिवा रतन गोरपेकर नारिवली आदी सर्वांनी आम्हाला भरपूर सहकार्य केलेलं आहे. त्यांचं मनापासून स्वागत. आणि गाडी आली बघा 2 व्हीलर जी ड्रिंक
टू व्हीलर म्हणून मैदानात गेलेली दक्ष ही गाडी घेऊन आलेला आहे. फुलटॉस, व्हॉट अ स्ट्रोक, जबरदस्त फटका, टायमिंग आणि ताकद यांचा सुरेख मेळ असलेला कपिल पाटीलचा उत्तुंग षटकार. अफलातून फटका आणि फुलटॉस चेंडूला असंच मार बसणार. फुलटॉस चेंडू टाकला खराब, षटकार. हा चेंडू शॉर्ट पिच आहे, हा ही भिरकावलाय मात्र सरळ हातामध्ये जातोय आणि कपिल बघतच बसला. कपिल होतोय तो बाद. टिपलेला आहे तो अनंत मात्रे यांना आणि एक सफलता मिळालेली आहे ती खोनी संघाला. खोनी संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला आणि तो यशस्वी ठरतोय आतापर्यंत. तरी आपण बघितलं चारही षटकांचं विवरण. प्रत्येक षटकामधील दुसऱ्या चेंडूवर विकेट आलेली आहे म्हणजे दुसरा चेंडू प्रत्येक षटकाचा घातक ठरलेला आहे. तो फलंदाजी करणारा पियुष 11 जय जलेश्वर वाडेकर या संघाला. गोलंदाज हर्षद ठोंबरे, हो भूषणला हा चेंडू टाकलेला. हर्षदनं आपल्या कोट्यातलं हे दुसरं षटक हर्षद टाकतोय. हर्षदच्या वाट्याला 2 षटकं आलेली आहेत आणि का येऊ नये कारण त्यानं आपल्या षटकामध्ये 9 धावा दिलेला. एक तारणहार आहे या टीमचा, ट्रम्प कार्ड ज्याला म्हणतो आपण, तर ट्रम्प कार्ड आहे, की प्लेयर आहे, हुकमी एक्का आहे, व्यावसायिक खेळाडू आहे तो हर्षद ठोंबरे. शॉर्ट पिच चेंडू व्हेरिएशन आणलं ते स्पीड मध्ये आणि मारायचा होता ऑन साइडला फलंदाज भूषण पाटीलला मात्र चेंडू लागला त्याच्या अंगाला. एक सिंगल या चेंडूवर मिळते. सिंगलनं हळूच धावसंख्या वाढते. वाडेकर संघाची धावसंख्या पोहोचते ती 27. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये बेस्ट बॉलरचा पुरस्कार मिळवलेला हर्षद ठोंबरे या घरच्या मैदानावर आपल्या ठाणे जिल्ह्यामध्ये चांगली कामगिरी करतायत. बॅकफुटवर जाऊन कट केलाय चेंडू, गरंगळत जातोय. क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये सिंगल रन आलेली आहे. या षटकामध्ये मला असं वाटतं पहिल्या चेंडूवर षटकार आला त्यानंतर धावांना लगाम घातलेली आहे ती गोलंदाज हर्षद ठोंबरेनं. सगळी परिश्रमांची पराकाष्ठा करतोय. जे काय आहे त्याच्या भात्यामध्ये ते सगळी अस्त्रशस्त्र या षटकामध्ये त्यानं टाकलेली आहेत. हो, क्लीन बोल्ट उजवी यष्टी वाकवलेली आणि फलंदाज बाद भूषण पाटील. एक से बढ़कर एक अशा लावण्या डीजे मास्टर आता लावतात कारण वेळ पण झालेली आहे. 11:15 आता रात्रीचे साधारण वाजलेले आहेत. 11 वाजून मला असं वाटतंय 12 मिनिटं झालेली आहेत आणि 28 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. 5 बाद झालेले आहेत. चंद्र पण आता डोक्यावर आलेला आहे आपल्या आणि हा जो परिसर आहे हा परिसर इंडस्ट्रियल झोन पासून खूप लांब आहे किंवा शहरापासून लांब आहे त्यामुळे इथले तारे पण आता क्लिअर कट आपल्याला बघायला मिळतात. मोजू शकतो अक्षरशः आपण तारे, एवढे स्पष्ट तारे आपल्याला आकाशामध्ये पाहायला मिळतात. एक चांगलं वातावरण, शुद्ध वातावरण जिथे प्रदूषणाचा लवलेशही नाही, निसर्गरम्य अशा वातावरणामध्ये ही स्पर्धा इथे खेळवली जाते. ती आई गावदेवी क्रीडांगण नारिवलीमध्ये 5 बाद 28 वाडेकर संघ पोहोचलेला आहे. खोणी संघानं नाणेफेक जिंकल्यानंतर जो निर्णय घेतला क्षेत्ररक्षणाचा त्यावर बरोबर ते खडे उतरलेले आहेत. शेवटचं षटक मला असं वाटतं असेल अनंता म्हात्रे ज्यानं एक झेल टिपलेला
ते अनंत म्हात्रे गोलंदाजीच्या मार्कवर. समोर सर्वेश पाटील. सर्वेशला हा चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर टाकला. मारण्यापेक्षा मेहनतीपेक्षा नशिबावर त्यानं जास्त विश्वास ठेवला. सांगतायत इथे 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 सर पडला टप्पा, पण पंच पण सांगतायत तिथे नाही, इथे इथे पडला आणि पंचांनी राईट बॉल म्हणून घोषित केलेला आहे. थोडासा नाराज आहे यष्टीरक्षक, पण मागून काहीतरी सांगतायत गोलंदाजाला की असा चेंडू टाक, तसा चेंडू टाक. मैदानातल्या या सगळ्या घडामोडी. हो क्या बात आहे. सगळा राग त्यानं काढला या चेंडूवर आणि लॉंग ऑन मध्ये मारला षटकार. आयवा कॅच पकडलेला आहे करण फुलोरेनं. फुलोरेनं ना, करण फुलोरेनं मस्त झेल टिपला. हा चेंडू जमीन लगतचा फटका. एक धाव घेतलेली आणि दुसरी साठी घेण्याचा प्रयत्न पण यशस्वी होतोय. 2 धावा. चंद्र किती सुंदर दिसतोय बघा. चंद्रावर बऱ्याचशा कविता कविकारानं लिहिलेल्या आहेत. प्रेमवीरांचं खरं तर प्रतीक आहे चंद्र. आणि आता मला असं वाटतं रोजा चालू आहे. आपल्या मुसलमान बंधूंचं एक पवित्र सण सुरू आहे. चंद्रावर मला असं वाटतंय आता आपल्या इस्रोने पाठवलेलं विक्रम लँडिंग झालंय ते सुद्धा दिसतं. एवढी क्लिअरिटी या आपल्या कॅमेऱ्याची फॉर्च्यून इव्हेंटची पाहायला मिळते. आणि फलंदाज बाद इथे सर्वेश. उभा करू शकेल ती वाडेकर, अन्यथा खोनी संघाचे चाहते सुखावतील. श्री गणेश क्रिकेट क्लब खोनी संघानं नाणेफेक जिंकून बरोबर निर्णयाला साजेल अशी गोलंदाजी केलेली आहे. मात्र 2 चेंडू शिल्लक आहेत. नीरज पाटील तयार आहे तो सामना करण्यासाठी अनंताचा. हा चेंडू हवेत बिरकावला. मिड विकेट मध्ये सेफ लँडिंग झालेली आहे. सरफराजनं हा चेंडू अडवलेला आहे आणि 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 3 धावा काढल्या का? 3 धावा धावून पूर्ण केलेल्या आहेत फलंदाजांनी. सिंगल खरं तर सिंगल किंवा डबलच होती, मात्र 3 धावा 39 धावा झाल्यात. वडवली आणि सागाव दोन्ही टीमच्या कॅप्टन्सना विनंती आहे आपण टॉस साठी या प्लीज. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. षटकार येईल का? फॉर्च्यून इव्हेंट्स कृष्णा शेट काय तुम्हाला वाटतंय? ते म्हणतात काय बाउंड्री येईल आणि मारलाय फटका, मात्र नाही आली. क्षेत्ररक्षण चांगलं झालेलं आहे. 1 धाव घेतलेली आहे आणि थ्रो पण चांगला आलाय. तिसऱ्या पंचांकडे मागणी करण्यात आलेली आहे रनआउट साठी. 1 धाव तर निश्चित आहे. दुसरी धाव काढताना फलंदाज अडचणीत सापडलेला आहे. बघू तिसरे पंच काय निर्णय देतात. 39 झालेल्या आहेत. 1 आली तर 40 होतील, 2 आल्या तर 41 होतील. चला टॉससाठी या. गुरुदत्त सागाव आणि त्याच्या विरोधात चेंद गेम वडवली बी. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी लगेचच रिपोर्टिंग करा. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. नॉट आउट आहे म्हणजे 41 धावा नॉट आउट, त्यामुळे 41 धावा जिंकायला 42. थँक्यू डीजे.
हॅलो हॅलो चला ऋतिक पाटील आलेले आहेत टीम गुरुदत्त सागाव चे कॅप्टन या टॉस करू आपण दोन टीम मध्ये सागाव टीमचे कॅप्टन चला या कॅमेरामॅन बघा कसे थंडीमध्ये डोक्याला रुमाल लावून तोंडाला रुमाल लावून कॅप लावून बसलेले आहेत खरं तर त्यांची कसरत आहे एवढ्या उंचावर बसायचा तोल आपल्यासारख्याचा तोल जाऊन खाली पडेल पण ते कंटिन्युअसली बसून या मॅचचा आनंद घेत आहेत निहाल आणि जालू हे दोन्ही कॅमेरामॅन बघा कसे हसतायत हाय बाय करा जरा जाल्या बेस्ट फ्रेंड आहेत दोघे पण आणि आनंद घेत आहेत खरं तर त्याच्याबरोबर कामाबरोबर आनंद दोघेही कॅमेरामॅन घेत आहेत त्यांचे आपण मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करूया फॉर्च्यून इव्हेंटची ही सगळी टीम खूप मेहनत घेते जगदीश पाटील साहेब टॉस झाला का पूर्वी आपल्याला फक्त हे शिकारीला बघायला मिळायचं मचान बांधलं जायचं खरे आता रात्री काही नाही पण आता बघतोय आम्ही आता 40+ मॅच तिकडे रायगडला बिग बॅच सुरू आहे पेण तालुक्यामध्ये एवढा ऊन कडक ऊन ना की जबरदस्त ऊन तसल्या उन्हामध्ये तेवढ्या उन्हामध्ये ही मंडळी बरोबर सगळीकडे लक्ष ठेवून असते कारण जर रनआउटचं जर ऑब्जेक्शन आलं की मग खूप त्रेधा तिरपीट उडते अशा वेळेला यांनी बजावलेली भूमिका काय त्याच्यावरच निर्णय द्यावा लागतो त्यामुळे ही सगळी कॅमेरामॅन मंडळी मग कोणती लाईव्ह असू द्या फॉर्च्यून असू द्या 24 असू द्या PTC असू द्या किंवा GTC असू द्या सगळ्या कॅमेरामॅनचं आपण मनापासून धन्यवाद व्यक्त करूया की ते आपल्याला प्रत्येक वेळेला अंपायरला ते मदत करत असतात तिसऱ्या पंचांच्या रूपानं आमचे पंच सचिन कडू रोहिंजनचे त्यानंतर रमेश म्हात्रे सागाव आणि गुरुदासजी हे नारिवलीचे या तिन्ही पंचांचं मनापासून आपण धन्यवाद हे गुरुदास भोईर अंपायर बघा DSC त्यांच्या टी-शर्टवर लिहिलेलं आहे यंदाचं वर्ष एंट्री झालेली आहे आणि मला असं वाटतंय आता खूप त्यांचा बोलबाला होईल त्यांना भरपूर ऑर्डर येतील जरा इकडे बघा गुरुदासजी पाठीमागे बघा पाठीमागे हा नाव तर दिसतंय पण तुमचा चेहरा पण दिसायला पाहिजे नारिवली गावामध्ये ज्यांनी बाईक आणलेली आहे ते रामकृष्ण बॅट घेऊन उभे आहेत इथली पण बाईक घेणार का नाही त्यांना फ्री आहे फ्रीच असेल मला असं वाटतंय बाहेर गेलेले आहेत 40+ सुभाष शबान जगदीश राम भोईर या सगळ्यांनी स्टेजवर यायचं आहे ऋतिक पाटील ही या मॅचचा आनंद घेतोय वडवलीचे कॅप्टन ऋतिक सगळी क्रिकेट मधली सगळी दिग्गज मंडळी रामकृष्ण यांच्याकडून मला असं वाटतं धडे घेत आहेत काहीतरी गाईड करतायत रामकृष्ण पहिला चेंडू हो मस्त चेंडू मारलाय मात्र क्षेत्ररक्षक पण चपळ सुरुवात केली एका रननं 30 मध्ये 42 ची गरज होती आता 29 मध्ये 41 ची गरज निर्माण झालेली आहे ती खोनी अतिशय नावाजलेला असा हा संघ आहे करण ठोंबरे आणि आकाश ठोंबरे हे ठोंबरे ब्रदर्स मैदानात उतरलेत मारलाय चेंडू झेल होण्याची शक्यता आणि मस्त झेल टिपलेला आहे पहिला हादरा बसतोय तो खोणी संघाला फलंदाज आकाश ठोंबरेच्या रूपात आकाश ठोंबरे बाद दोन चेंडू झालेले आहेत आणि 2 चेंडू मध्येच पहिली विकेट मला असं वाटतंय या मॅच मध्ये दुसरा चेंडू घातकच आहे पहिल्या
सत्रामध्ये आपण बघितलं चारही खेळाडूंनी दुसऱ्या चेंडूवर विकेट घेतले. याही सत्रामध्ये तसंच घडते, दुसऱ्या चेंडूवर विकेट मिळते. त्रिमूर्ती इशारा करतात. शमन पाटील, सुभाष पाटील, राम भुईर, माजी सरपंच ज्यांनी 40+ साठी सगळे टी शर्ट आम्हाला स्पॉन्सर केलेले आहेत, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. वाह, मस्त गोलंदाजी, अफलातून गोलंदाजी. तसं पाहिलं तर फक्त 8-9चाच 8.4 म्हणजे 8.4चाच ॲव्हरेज आहे. आस्किंग रन रेट आहे, रिक्वायर्ड रन रेट आहे तो खोनी संघासाठी. मात्र तोही देतील की नाही अशी अवस्था करून ठेवलेली आहे ती कपिल पाटीलनं. पहिल्या षटकातील 3 चेंडूमध्ये एकच धाव. हो हो, हाताला लागलेला चेंडू मात्र झेल काय होऊ शकला नाही. मस्त क्रिकेट आहे, जरा जोरदार टाळ्या झाल्या तर बरं होईल या खेळाडूंसाठी. का अफलातून क्रिकेट बघायला मिळतंय. पहिलं षटक, जिकिरीचं षटक टाकतोय, जबरदस्त कपिल पाटील षटक टाकतोय. क्षेत्ररक्षक साथ देण्याचा अतोनात प्रयत्न करतायत. हा चेंडू वळवलाय अक्षरशः जवळून, अगदी डोक्याच्या जवळून हा चेंडू जातो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. बघा कसा चेंडू आला, टाकला चेंडू, वळवला चेंडू. यष्टी रक्षकांना आपलं काम चोख बजावलेलं आहे. हा चेंडू, हा ही शॉर्ट पिच चेंडू, झेलची शक्यता आणि झेल टिपलं सिद्धू पाटीलनं. 2 विकेट गेलेल्या आहेत. दुसरी विकेट जाते ती करण ठोंबरेची. बघितलं की हा जो गोलंदाज कपिल पाटील अफलातून गोलंदाजी केली. टप्पा पडल्यानंतर किती वळायचा याचा चेंडू, अँगल पण तो गोलंदाजी करताना घ्यायचा. मग अगोदरच्या मॅच मध्ये पण आपण बघितलेलं हे चेंडू बघू शकतो आपण. बघा कसा चेंडू वळवला त्यानं, बरोबर बॅटच्या कडेला चेंडू लागला आणि झेल टिपलेला आमच्या वेल एक्सपिरियन्सनं सिद्धू पाटीलनं आनंदोत्सव साजरा करतात. फिरकीचं माहेरघरी असते आणि अगोदर मला सांगितलेलं जगदीश पाटील साहेबांनी की हे वाडेघर आहे ना, हे वाडेघर फिरकीचं माहेरघर आहे. फिरकी पट्टूंचा तोफखाना असलेली ही टीम आहे आणि हे फिरकी पट्टूच सध्या आपण गाजताना बघतोय झटपट क्रिकेटमध्ये. ज्यांना चेंडू टर्न करता येतो ते गोलंदाज आता यशाच्या शिखरावर आपण बघितलेले आहेत. गोलंदाजीमध्ये परिवर्तन, प्रणित पाटील गोलंदाजीच्या मार्कवर. उंच खुरा असा हा गोलंदाज आहे. थोडासा आता मला असं वाटतंय फिरकीपेक्षा आता वेगावर जास्त कॉन्सन्ट्रेट करतील असं वाटतंय. वेगवान गोलंदाज आहे. सर्कल पासून म्हणजे 30 यार्डापासून आता धावत येत आहे. दुसरं षटक आहे बॅटिंग पॉवर प्ले. 3 खेळाडू बाहेर, लॉंग ऑफ, लॉंग ऑन आणि डीप मिड विकेट. बाकीचे सगळे क्षेत्ररक्षक सर्कलच्या आत. शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, गली आणि पॉइंट. हा चेंडू खोलवर टप्पा टाकलेला हा चेंडू होता. यॉर्कर खडून काढलेला आहे. धडपडतोय क्षेत्ररक्षक, प्रयत्न करतोय. चेंडू ओम प्रयत्न करतोय आणि 1 धाव या चेंडूवर मिळते. 3 धावा झालेल्या आहेत. 2 जो डेंजर आकडा आहे तो थोडासा बदललेला आहे. अजूनही जिंकण्यासाठी 39 धावांची गरज आहे ती 23 चेंडू मध्ये. गोलंदाज प्रणित पाटील आणि फलंदाजीला आलाय तो हर्षद ठोंबरे, वंडर बॉय. हर्षद ठोंबरेने स्टायलिश फटका मारलाय आणि हा झेली नाही आणि गेलाय चौकार. मारणं फेडणारा हा फटका मारला, जागा बनवली, कव्हर ड्राईव्ह खेळला हा चेंडू. हाही चेंडू त्याच दिशेनं मात्र जमीन लगतचा फटका. बघा चेंडू सेम होता मात्र पहिला चेंडू हवेत मारला, दुसरा चेंडू खालून मारतोय. टाळ्या वाजून या क्षेत्ररक्षकाचं कौतुक करतायत ते सिद्धू पाटील.
एकच धाव या चेंडूवर मिळते. प्रत्येक चेंडूवर प्रत्येक धाबेवर वेगवेगळं समीकरण आपल्याला बघायला मिळतंय. एकूण धावसंख्या पोहोचलेली आहे ती 8च्या घरामध्ये. अजूनही जिंकण्यासाठी 34 धावांची गरज आहे. 21 चेंडू बाकी आहेत. दोन्ही संघ तुल्यबल, दोन्ही संघ मातब्बर. फुलटॉस, व्हॉट अ स्ट्रोक, कॉन्फिडन्सचा हा सणसणीत असा चौकार. थोडासा महागडा ठरतोय. मला असं वाटतं दिव्या भारतींचं गाणं नाही, त्रिदेव विश्वात्मा. यस, विश्वात्मा चित्रपटातील सनी देओल यांच्यावर प्रदर्शित झालेलं दिव्या भारती यांनी डान्स केला होता या गीतावर. हो 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 हो, जोरदार अपील आहे. मात्र पंचांनी ही दात फेटाळलेली आहे. गोलंदाज आणि फलंदाजांमधलं युद्ध जबरदस्त आहे. तसं पाहिलं तर पहिल्या षटकापेक्षा या षटकामध्ये धावा जास्त आलेत. 2 चौकार आले, 2 सिंगल आल्या, 1 निर्धाव आलेली आहे. 1 चेंडू मला असं वाटतं या षटकातील बाकी असावा. 12 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. 2 गडी बाद झालेले आहेत आणि 19 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 30 धावांची गरज आहे ती खोणीला. वाडेघर विरुद्ध खोणी असा हा सामना आपण पाहतोय. तमाम सर्व क्रीडा रसिक या मॅचचा आनंद घेत आहेत. जे लाईव्ह फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून मॅच पाहतात त्यांचंही आपण स्वागत करूया. प्रणित पाटीलचा हा चेंडू सरफराजनं मारण्याचा प्रयत्न केला. LBW करार दिले गेले, पायचीत पकडले गेलेत आणि फलंदाज पायचीत होतोय सरफराज शेख. कॅमेरामॅन आमच्या अजून एक कॅमेरामॅन नयन पाटील इथे थेट प्रक्षेपण दाखवण्याचा प्रयत्न करतायत. प्रत्येक खेळाडूला आमच्या रामचंद्र साहेबांनाही त्यांनी किती क्लिअर दाखवलेलं आहे. सगळी आमची आयोजक मंडळी सगळी या मॅचचा आनंद घेते आणि क्लिअरिटी बघा किती जबरदस्त. आमचे 2020 ढाबावाले, राणी ढाबावाले, जयेंद्र पाटील, त्यांचं काय आयटम फेमस, लपेटा का डाल मंडी, वजडी, लपेटा, पाया सूप, ही सगळी आपली आगरी कोळी माणसांची जी आवडती जे खाद्य आहेत ती सगळी फेमस तिकडे स्वादिष्ट आपल्याला खायला मिळतात. ते राणी ढाबा 2020 इथे. अठरा चेंडू मध्ये 30 धावांची गरज आहे. अजूनही मैदानात आहे तो हर्षद ठोंबरे, वंडर बॉय, रत्नागिरी ट्रॉफी गाजून आलेला हा खेळाडू आहे. मात्र सामना करणार तो कपिल पाटलांचा. कपिल पाटील यांचं वैयक्तिक दुसरं आपल्या कोट्यातलं दुसरं षटक आहे. कपिल पाटीलचा हा चेंडू मारलाय फाईन लेगच्या दिशेनं, शफलून अफलातून आकलेनं मारलेला हा चौकार. यष्टी रक्षक सिद्धू ओरडून सांगतोय की बाबा ऑफसाईडला टाक, पण चेंडू मात्र ऑनसाईडला टाकला आणि खरपूस समाचार उठवला तो हर्षद ठोंबरे. पुन्हा एकदा मारला हर्षदनं, मात्र जातो हातामध्ये क्षेत्ररक्षकाच्या. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, एक सिंगल या चेंडूवर मिळते. 17 धावा धावफलकावर आलेल्या आहेत त्या वाडेघर संघाविरुद्ध. खोनी टीमच्या आमचे कॅमेरामॅन पण बघा प्रत्येक क्षण टिपतायत. मैदानावरच्या छोट्या हालचाली होत आहेत ना त्या सगळ्या टिपतायत. सिद्धू खरं तर यष्टी रक्षक वेल एक्सपिरियन्स आहेत. दोन्ही खेळाडू बघा फलंदाज एकत्र आलेले आहेत आणि एकमेकांना सांगतायत. हर्षद एक्सपिरियन्स आहे त्यामुळे तो सल्ला देतो आपल्या सहकार्याला.
शॉर्ट पिच चेंडू होता, वाळून मारायचा होता, फाईन लेग एरियामध्ये मात्र बरोबर लागला नाही. टर्न करतोय. जगदीश पाटलांनी सांगितलं की हे फिरकीचं माहेरघर आहे. वाडेघर म्हणजे फिरकी पट्टू आहेत. मनिंदर सिंग, रवी शास्त्री, युवराज सिंग अशा गोलंदाजांसारखी गोलंदाजी हे गोलंदाज करत असतात. वळवतात चेंडू दोन्ही दिशेला, कोण बाहेर वळवतोय, कोण आत वळवतोय, आणि असे वळवणाऱ्या खेळाडूंची जादुई फिरकी गोलंदाजी करणाऱ्या या खेळाडूंचा भरणा असलेला वाडेघर मात्र सामना आहे त्यांचा तो हर्षद ठोंबरेची. सफल झाला हर्षद ऑफ साईडला. सिद्धू पाजीनं सांगितलं तसंच आता ऐकलंय गोलंदाजानं आणि यष्टीरक्षकानं आपलं काम चोख बजावलंय. वळवला चेंडू ऑफ साईडला गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. पुन्हा एकदा तयार आहे तो हर्षद. हो हर्षद हा चेंडू खूप वळवला. वाईटचा इशारा येतोय पंचांकडून. आमचे सचिन कडू, रमेश मात्रे आणि गुरुदास हे 3 पंचांचं काम पाहतायत. अजूनही 14 चेंडूमध्ये 23 धावांची गरज आहे खोनीला. रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न. मात्र अशा वळवणाऱ्या गोलंदाजाला रिव्हर्स स्वीप मारणं म्हणजे गाजराच्या पुंगीसारखं आहे. वाजली तर वाजली, नाही तर मोडून खाल्ली. कपिल पाटील एक यशस्वी गोलंदाज आहे. जबरदस्त गोलंदाजी करतायत ते गोलंदाज कपिल पाटील. व्हेरिएशन आणलंय आपल्या गोलंदाजीमध्ये त्याने. हा शॉर्ट पिच चेंडू वळवलाय. पुन्हा एकदा जबरदस्त. जरा टाळ्या झाल्या पाहिजेत या गोलंदाजासाठी. कपिल पाटीलने षटक अफलातून टाकलंय. खरं तर पहिल्याच चेंडूवर त्याला चौकार ठोकलेला, मात्र त्यानंतर काय वापसी केलेली आहे ती कपिल पाटीलनं. या नंतरचे चेंडू मस्त टाकले आणि या षटकामध्ये धावा दिले त्या फक्त आणि फक्त 7 निर्णायक धावा झालेल्या आहेत. 2 षटक, 2 विकेट आणि 9 धावा. 7 चेंडू त्यानं डॉट टाकलेले आहेत. फक्त एकच चौकार दिला गेला. 12 चेंडूमध्ये 23 धावांची गरज. चला याच्यानंतर सामना असेल जय वागेश्वर देसाई आणि त्याच्या विरोधात गावदेवी घेसर. दोन्ही टीमचे कॅप्टन रिपोर्टिंग करा आपण. गावदेवी घेसरच्या विरोधात जय वागेश्वर देसाई. सर्वेश असतोय. श्रद्धांजली चषक माजी आमदार सुभाष भोईर साहेब. त्यानंतर बरीचशी मान्यवर मंडळी या मॅचचा आनंद घेते. आमचे सर्व कुलदैवत मित्रमंडळाचे अध्यक्ष जयेंद्र नारायण पाटील या मॅचकडे बघतायत, आयोजनाकडे बघतायत. आलेल्या पाहुण्यांचा यथोचित असा मान सन्मान ते करतायत. वामन शेठ पाटील त्यांच्या समवेत बिग सपोर्टर आमचे वामन शेठ, त्यांचंही हार्दिक हार्दिक स्वागत. आज खरं तर एकट्या दुकट्याची ही स्पर्धा नाही आहे, तर सगळ्यांची आहे. तुम्ही आम्ही खेळीमेळी गदा आरोळी सगळ्यांनी मिळून यशस्वीरित्या या स्पर्धेला यशाकडे आपण नेतोय. आलेली आहे ड्रिंक 2 व्हीलर आपली ड्रिंक ॲक्टिवा डिओ. हिमांशू आणि दक्ष मैदानाच्या बाहेर आलेले आहेत. प्रत्येक जण खारीचा वाटा उचलतोय ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी. त्या सर्वांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आणि त्यांचं धन्यवाद. 12 चेंडूमध्ये 23 धावांची गरज आहे. हा सामना आहे पियुष 11 जलेश्वर वाडेगर विरुद्ध श्री गणेश क्रिकेट क्लब खोनी. 2 षटक शिल्लक आहेत. 12 चेंडू शिल्लक, 23 धावांची गरज आहे. कॅमेरामॅन सगळे ते डोळ्यात तेल घालून खरं तर की काय बाहेर गेलं की काय, परंतु नाही. चेंडू टाकतायत डाव्या यष्टीवर, काढतायत उजव्या यष्टीच्या बाहेर. फलंदाज मात्र आता थोडेसे बुचकळ्यात पडलेले आहेत. किरण मात्रे 2 चेंडू डॉट किरण मात्रेंकडून. एखाद षटकार आला तर या मॅच मध्ये मजा येईल. आणि आलाय लगेच आला. फाईन लेगच्या दिशेनं किरण मारतोय तो उत्तुंग असा षटकार. तगडा फलंदाज आहे. फोटो सेशन आमचं इथे सुरू आहे. आमचे अध्यक्ष आदरणीय जयेंद्र पाटील साहेब, त्यानंतर वामन पाटील साहेब, उमेश पाटील साहेब आणि काळूराम फुलोरे ही सर्व मंडळी आनंद घेत आहेत. कारण हा आनंद पुन्हा मिळणं कठीण आहे.
आचारी मंडळी आमची सगळी आनंद घेत आहेत मैदानावर. बघा फलंदाज आणि गोलंदाजांमध्ये द्वंद्व सुरू आहे. काय फटका सजवलेला किरण मात्रेनं असं वाटलेलं हावी झाला. आता पुढच्या चेंडूवर पण षटकार ठोकेल पण नाही. सर्वेश पाटीलनं चांगलं कमबॅक केलंय. 0-6-0 असे 3 चेंडू. चौथा चेंडू बेरकावला. वाह क्या बात है किरण, छा गए. जबरदस्त किरणचा षटकार. नंबरचा टी शर्ट त्यानं परिधान केलेला आहे. 8-11 फोर्स झालेले 171 चौकार या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण बघितलेले आहेत. 8 चेंडू मध्ये 11 धावांची गरज. 2 षटकाराने या मॅचची हवा काढली. बघा खोनी संघाला कमबॅक केलेलं आहे. ते किरणनं 5व्या क्रमांकावर आला, मधल्या फळीत आला, पोलार्ड सारखी फलंदाजी करतोय मैदानावर, धुव्वाधार फलंदाजी करतोय. धोनी स्टाईलनं मैदानावर त्यानं घुमा के फटके मारलेले आहेत. देसाई संघाचा कर्णधार कुठे असेल तर त्यांना विनंती आहे की त्यांनी कृपया व्यासपीठावर यावा. 8-11 1-2 चेंडू जर मेडन गेले तर टफ होईल. बघूया गोलंदाज काय करतायत सर्वेश पाटील की किरण मारतायत. नाही, मेडन गेला चेंडू. जबरदस्त. दोन्ही काय कच्च्या गुरुचे चेले नाही आहेत. बघतोय किरण उभं राहून बघतोय त्या रेषेवर काय झालं, कुठे गेला चेंडू, कुठे मारायचा होता, कसा गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. सिद्धू पाटील मात्र चांगलं गाईड करतोय. प्रत्येक चेंडूवर गाईड करतायत. हा शॉर्टपिच चेंडू फाईन लेगला झेल टिपला जातोय आणि किरण मात्र बाद. मध्ये आता 11 धावांची गरज आहे. 30 चेंडू मध्ये 42 धावांची गरज होती. 24 चेंडू मध्ये 40 धावांची गरज होती आणि आता 6 चेंडू मध्ये 11 धावांची गरज आहे ती खोनीला जिंकण्यासाठी. सहजासहजी हा सामना खोनी संघ जिंकणार नाही किंवा सहजासहजी वाडेकर पण जिंकणार नाही. दोन्ही संघ तुल्यबल आहेत. एका बाजूमध्ये फलंदाजांचा तोफखाना आहे तो खोनीमध्ये, तर गोलंदाजांचा तोफखाना असलेली वाडेकर टीम, जादुई फिरकी गोलंदाजांचं माहेरघर असलेली ही जय जलेश्वर पीयूष 11 वाडेकर टीम मैदानावर झुंजताना आपण बघतोय. खोनी संघानं नाणेफेक जिंकलेली, क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं, 41 केलेल्या, जिंकण्यासाठी 42 धावांची गरज आहे. आणि हो, विकेटवर अजूनही हर्षद ठोंबरे आहे की वंडर बॉय, अष्टपैलू खेळाडू, जो व्यावसायिक खेळाडू आहे तो मैदानावर जोपर्यंत असेल तोपर्यंत खोनी संघाला विजयाच्या फार आशा असतील. आणि वेल एक्सपिरियन्स सिद्धू पाटील शेवटचा चेंडू घेऊन आलेत. हा चेंडू, हो क्लीन बॉल, क्या बात है सिद्धू पाजी. वेगवेगळे डायलॉग्स बोलत असतात. टांगा पलटी, घोडा फरार, आपले मामू वेगवेगळे डायलॉग्स आहेत. तसं तिन्ही स्टंप उघडे ठेवले, खूप बाहेर गेले. खरं तर एवढं बाहेर जायची गरज नव्हती. हर्षद ठोंबरेंना वाटलेलं हर्षद ठोंबरे मॅच काढतील, परंतु दुर्दैव म्हणावं लागेल ते खोनीचं. बघा खूप बाहेर आले, त्यामुळे सहज सिद्धू पाजीने स्टंपवर चेंडू टाकला आणि उजवी यष्टी गुल केली. फलंदाज बाद झालेले आहेत ते हर्षद ठोंबरे. निराश अंतःकरणाने मैदानाच्या बाहेर आलेत. आता नवीन फलंदाज
अनंता म्हात्रे. अनंता पण काही कमी नाहीये. अनंता पण हार्ड हिटर आहे. बऱ्याचशा मॅचेस मध्ये निर्णायक क्षणी त्यानं षटकार चौकार ठोकलेले आहेत. सिद्धू पाटील तयार आहे. शॉर्ट पिच चेंडू आणि हाही फलंदाज बाद होतोय की काय. झेल टिपला गेला फाईन लेग मध्ये आणि अनंता म्हात्रे बाद. विनंती आहे की आपण टॉस साठी या मॅच मध्ये मजा आलेली बघा. सिद्धू पाटील जो पुराणा चावल जुना तांदूळ आहे आणि जबरदस्त अशी गोलंदाजी एक्सपिरियन्स त्यानं पणाला लावलेला आहे. अनुभव पणाला लावलेला आहे. लगातार 2 त्यानं विकेट घेतलेल्या आहेत. विकेट समान झालेल्या आहेत. आमचे स्कोरर इथे सांगतायत आम्हाला आतिश. त्यामुळे 10 जरी धावा काढल्या विकेट न गमावता, आता याच्या पुढची विकेट न गमावता 10 जरी धावा काढल्या खोनीनं तरी खोनी संघ जिंकू शकतो. लक्षात ठेवा दोन्ही टीमनं. त्यामुळे आता शेवटच्या 4 चेंडूमध्ये धावा पाहिजेत. 11 आणि हायट्रिकच्या उंबरठ्यावर आहे सिद्धू पाजी. जरा जोरदार टाळ्या सिद्धू पाटील साठी झाल्या पाहिजेत. बघूया हायट्रिकचा मानकरी ठरतील का. सिद्धू मारलाय. हायट्रिक नाही तर उत्तुंग असा षटकार ठोकलाय तो फलंदाज राकेश माळेनं. क्या बात आहे राकेश. षटकार सरळ 20-20 गाडीवर जाऊन आदळला. हाय रायडर ना, हाय रायडर वर आदळलेला आहे. आणि या कॅप्टन बघा, कॅप्टन आला 8व्या क्रमांकावर. कसा मारला खडे खडे, अजिबात हल्ले नाही, फक्त 1 पाऊल पुढे टाकला. आणि काय कॉन्फिडन्स. चालत आले दादा, एखाद्या दादागिरी करणाऱ्या एका डॉन सारखे चालत आले. षटकार ठोकला. 3 चेंडू मध्ये आता जिंकण्यासाठी 5च धावा पाहिजेत. 1 चेंडू महत्वाचा आहे. जर सिद्धू पाजीनं हा चेंडू मेडन काढला ना, पुन्हा या मॅच मध्ये घुसतील ते जळेश्वर वाडेकर. बघूया. हो काढलाय, काढला. हा मेडन चेंडू काढलेला आहे. बघा क्रिकेट मधले ही भविष्यवाण्या कधी कधी होतात खऱ्या. आणि काय चेंडू टाकला, वळवला, स्लोअर टाकला चेंडू. आवळा देऊन कोवळा काढायचा तसा प्रकार त्यांनी केलेला आहे. थोडासा शॉट ठेवला, टर्न केला. 3 मध्ये 5 पाहिजेत, परंतु 4 जरी केल्या विकेट न गमावता 2 मध्ये ना, यस 2 मध्ये 5 पाहिजेत, पण 2 मध्ये 4 केल्या तरीही जिंकू शकते. मारलाय मारलाय. हवे ते झेल होईल का. ओ ओ ओ ओ ओ घेतलाय घेतलाय झेल केतन. आणि फलंदाज बाद राकेश माळी. तर हा चेंडू लेग स्टिक वर होता, समोर लागला, कडेवर बॅटच्या हवेत गेला. प्रयत्न करतोय केतन. केतन प्रयत्न करतोय, हातातून उडाला. आ आ इकडे तिकडे इकडे तिकडे. आणि 3ऱ्या अटेम्प्ट मध्ये त्यानं हा झेल टिपलेला आहे. सगळेजण आनंदित झालेत. आता कंपल्सरी 5 कराव्या लागतील. 1 चेंडू शिल्लक, 5 पंजा येणं कठीण आहे. षटकार मारला ना तर हा सामना जिंकू शकते ती पीयूष 11 जय जळेश्वर वाडेकर. अफलातून मॅच झालेली आहे. जबरदस्त मॅच. ठसन, ईट का जवाब पत्थर से ज्याला म्हणतो तशी ही मॅच झालेली आहे. वारावर वार, प्रतिहल्ले हल्ल्यावर प्रतिहल्ले अशी मॅच आपल्याला बघायला मिळालेली आहे. आणि या झटपट क्रिकेटमध्ये अशी मॅच फार कमी बघायला मिळते. शेवटचं षटक घेऊन आले. स्लॉग ओव्हर सिद्धू पाटील. अफलातून षटक त्यांनी टाकलेले. 1 षटकाराचा मार त्यांना बसला, मात्र बाकीच्या एकही चेंडूवर त्यांनी धाव दिलेली नाहीये. 5 चेंडू मध्ये 6 धावा दिल्या. शेवटचा 1 चेंडू शिल्लक, जिंकण्यासाठी 5 धावांची गरज आहे. बघूया काय होईल. आपण शांत बसूया.
आणि 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 हा चेंडू बरोबर चेंडू पंचांनी डिक्लेअर केलेला आहे आणि हा सामना जिंकलेला आहे तो पियुष 11 जय जलेश्वर वाडेकर संघानं विजय संघाचा हार्दिक अभिनंदन. थँक्यू. चला देसाई टीम जय वागेश्वर देसाई मोरेश्वर पाटील या लवकर टॉस साठी प्लीज लवकर या. देसाई टीमचे कॅप्टन लवकर या. टॉस करू आपण देसाई आणि घेसर या दोन संघामध्ये. जगदीश पाटील साहेब या मॅचचा मला असं वाटतं मॅन ऑफ द मॅच पुकारण्याची गरजच नाहीये. ज्यांनी शेवटचं षटक टाकलं 3 विकेट घेतल्या तो सिद्धू पाटील ठरतोय मॅन ऑफ द मॅच. सिद्धू पाटीलला विनंती आहे की आपण येऊन हे बक्षीस घ्यावं. यानंतर आमचे अध्यक्ष साहेब संदीप पाटील यांना मी विनंती करेन की त्यांनी पुढचं समालोचन करावं. थोडासा निराश दिसतोय बघा हर्षद ठोंबरे कारण हातातली मॅच होती परंतु मस्त टफ मॅच बघायला मिळाली. खोनी संघाचे सगळे खेळाडू थोडेसे निराश झालेले दिसतात परंतु क्रिकेटमध्ये हार जीत तो होती रहती है. खेल खेलना सबसे बड़ी बात है. रोशननं काय षटकार मारलेला जबरदस्त असं वाटलं की आता मॅच जिंकूनच तो बाहेर जाईल परंतु नाही. सिद्धू पाटीलनं करामत केली मस्त क्रिकेट खेळला आणि तो ठरलाय मॅन ऑफ द मॅच. थँक्यू. चला देसाई संघ मोरेश्वर पाटील यांना लवकर प्लीज या. चला आलेले दोन्ही नवनाथ या टॉस करू. आमचे खोनीचे गौतम ठोंबरे यांचे शुभ असे टॉस करतो आपण या. चला 4 षटकांचा सामना असेल. चला टॉस यस छापा असा काटा आलाय. टॉस घेसर टीमच्या बाजूने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. घेसर संघ टॉस जिंकला फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलाय टीम पहा मिळतो आपल्याला जय वागेश्वर देसाई आणि आमचे सुनील मामा चौधरी शुभेच्छा देतात की त्यांनी झेल टीमला अतिशय सुरेख मॅच मध्ये यू टर्न मिळाला. आपलं अभिनंदन. आणि आमचे पोटीप्लसचे अगदी लेजंड क्रिकेटर सुनील मामा चौधरी मॅन फ्रॉम वाडेकर त्यांच्याकडून शुभेच्छा त्यांच्या टीमला आणि आमचे विजयदादा पाटील पोटीप्लसचे खेळाडू. सामनावीर दिला जाईल कैलास पाटील आपले शुभ असे आपण मॅन ऑफ द मॅच देऊ. एक ट्रॉफी आणि त्याचबरोबर साडी सुद्धा आहे. सिद्धू पाटील काय म्हणाल एकंदरीत फार कमी धावा होत्या 41 धावांचं संरक्षण केलंय. काय म्हणाल एकंदरीत टीमचा जो स्पिरिट पाहायला मिळाला खास करून गोलंदाजाने आपली करामत केली. नक्कीच विकेट पण सीझनची विकेट आमच्यासाठी खरंच खूप चांगली विकेट आमच्या बॉलिंग अटॅकसाठी. कारण की मी कपिलच्या बॉलवरनं अंदाज घेतला का कारण इथे भरपूर बॉल टर्न होणार आहेत. सर्वेशची पण बॉलिंग भरपूर टर्न होत होते. मी तिथे अंदाज घेतला आणि शेवटची ओव्हर टाकायला आलो. दुसऱ्या चेंडूवर षटकार लागला त्यानंतर मनामध्ये काय चाललं. आता धावा फार कमी होत्या 3 बॉल 5. नाही नक्कीच 3 बॉल मी फास्ट टाकले. 2 बॉलला विकेट भेटला आणि तिसरा बॉल त्याच्या ओरपीच मिळाला त्याने 6 मारला पण त्याला 3 बॉल टर्न काढले मी. आज पाहिलं तर वुमन्स डे नारी शक्तीचा सन्मान करणारा दिवस आहे आणि तुम्हाला साडी मिळाली आहे. काय म्हणशील आता. नक्कीच कमिटीचे आभार मानेल का संकल्पना खरंच खूप छान आहे का साडी पण भेटल्या कारण खेळायला अख्खा दिवस बाहेर असतात प्लेयर बायका पण खुश होऊन नवऱ्यांना पाठवतील खेळायला. ओके थँक्यू. हे होतंय बघतंय सिद्धू पाटील यांचा. चला आता सामन्याला सुरुवात होईल. दोन संघामध्ये दुसऱ्या फेरीतील दुसरा मॅच. एकीकडे टीम
जय वागेश्वर देसाई संघ आणि त्याच्या विरोधात आई गावदेवी घेसर. सामन्याची सुरुवात पुन्हा एकदा आमचे अध्यक्ष साहेब करतील. तोपर्यंत जाऊया आपण डीजे कडे. एक चांगलं सुमधुर संगीत.